विरुद्ध राणे या सामन्यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर पहिली दृश्य आपण पाहतो आहोत, धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरले। तर सांगलीची ही दृश्य आपण पाहतो आहोत, विशाल पाटील हे जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करताना दिसतायत। विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। त्यांनी काल काँग्रेस त्याचबरोबर एक अपक्ष देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज पुन्हा ते 2 उमेदवारी अर्ज दाखल करतायत। आपल्याला 19 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाच्या एबी फॉर्मची अपेक्षा असल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलंय। आणि आज विशाल पाटील हे सांगलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करताना दिसतायत। सांगलीमध्ये खास करून महायुतीचे उमेदवार आहेत, विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील असा सामना या ठिकाणी रंगणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र याच ठिकाणावरून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे देखील मैदानात उतरलेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय की शाहू महाराज छत्रपती यांची रॅली देखील जोरदार सुरू आहे। या ठिकाणी शाहू महाराज त्याचबरोबर सत्यजित आबा पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतायत। दसरा चौकातून शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि या शक्ती प्रदर्शन रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। आता आपण बघू शकतो दसरा चौकातून ही रॅली जी आहे ती आता निघालेली आहे। आपण जर रथामध्ये बघितलं तर शाहू छत्रपती महाराज असतील, सतेज पाटील असतील, आमदार PN पाटील आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीच्या सर्व पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी आपल्याला या रथामध्ये पाहायला मिळतात। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेस असेल, ठाकरे गट असेल, शरद पवार गट असेल, या सगळ्या एकूणच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। खरं बघितलं तर शाहू महाराज हे कोल्हापुरातील वेगवेगळ्या पक्ष संघटनांशी संबंधित आहेत, त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। मात्र शाहू छत्रपती हे पहिल्यांदाच अशा पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या शक्ती प्रदर्शनाची उत्सुकता जी आहे ती जिल्ह्यासह राज्याला लागलेली होती आणि आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तुर्तास बघतोय आपण शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दसरा चौकात दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। तर सांगलीमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। त्याचबरोबर धाराशिवमध्ये देखील ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज आज ते दाखल करणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं। तर धाराशिवमध्ये आपण पाहतोय की ओमराजे निंबाळकर यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी परंपरागत लढत या ठिकाणी होणार आहे। ओमराजे निंबाळकर यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कैलास पाटील, कळंब धाराशिव मतदारसंघाचे आमदार असलेले कैलास पाटील हे देखील ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले। ओमराजे निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेत आहेत। ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत, मला सांगा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल आई तुळजाभवानीचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन मला वाटतंय महाराष्ट्रातलं 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आपल्या तुळजाभवानी मातेच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तुळजापूर नगरीपासनं आज आईचा आशीर्वाद घेऊन मी त्या ठिकाणी जे मागच्या 5 वर्ष सामान्य माणसासाठी मी काम केलंय त्या कामाच्या ताकदीवर परत एकदा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळीच्या आशीर्वादानं आणि माझ्या भागातल्या जनतेच्या आशीर्वादानं मी त्या ठिकाणी ही निवडणूक लढण्यासाठी जात आहे आणि खात्रीनं सांगू इच्छितो की या सामान्य माणसाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असणार आहे। सामान्य माणूस माझी ताकद आहे आणि तो सामान्य माणूस या ठिकाणी भरभरून त्याच्या मताचं पवित्र दान करून निश्चितपणे त्यांचा खासदार म्हणून ज्या पद्धतीने मी मागच्या 5 वर्षात काम केलंय त्याच पद्धतीनं पुढच्या 5 वर्षात काम करण्यासाठी ही जनता मला लोकसभेत पाठवेल। TV9 मराठी, तुळजापूर। तर परत एकदा सांगली आणि कोल्हापूरची ही दृश्य आपण पाहतो आहोत। सांगलीमधून विशाल पाटील हे जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत।
महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली असली तरी लोकसभा निवडण्यासाठी विशाल पाटील हे ठाम आहेत. त्यांनी काल काँग्रेस त्याचबरोबर अपक्ष असे 2 फॉर्म भरलेत. आज देखील ते जोरदार शक्ती प्रदर्शन करत 2 फॉर्म दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय की छत्रपती शाहू महाराज त्याचबरोबर हातकणंगलेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील हे देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करतात आणि या उमेदवारांच्या अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कार्यकर्ते त्याचबरोबर समर्थक गर्दी करताना दिसत आहेत.